नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जातोय कोकणामध्ये आणि नुकतेच माझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले। तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। हा मुंबई गोवा हायवे, या साईडला नागोठणे आणि या साईडला गोवा आहे। आणि हे जे गाव आहे चिकणी, आणि या चिकणी गावामध्ये ही स्टेपवेल आहे बारव। पूर्वीच्या काळी नागोठणे हा व्यापारी मार्गावरचं एक प्रमुख ठिकाण होतं आणि त्या मार्गावर कोरलेली ही पायऱ्यांची अशी स्टेपवेल आहे। आता ती जाळी लावून बंद केले, पण आतमध्ये व्यवस्थित उत्तम असं बांधकाम केलेलं तुमच्या लक्षात येईल। हा हायवे जी स्टेपवेल आहे ती तिथे, आणि आतमध्ये हे एक मंदिर आहे कोणाचं तरी। आता हे कोणाचं मंदिर आहे मला माहिती नाही। हा एक दगडी स्तंभ आहे आणि त्याच्या आतमध्ये एक महिरप आहे। आणि हे कसलं मंदिर आहे आणि काय ते मला कोणी सांगितलं तर बरं होईल। हा मुंबई गोवा हायवे आणि या गावाचं नाव आहे घेरा सुरगड। कारण इकडे आतमध्ये दिसतं, आता तुम्हाला इथे याच्यामुळे दिसणार नाही उन्हामुळे, पण तिथे सुरगड नावाचा किल्ला आहे। आणि त्या सुरगडला जाताना वैजनाथ नावाचं एक सुंदर असं मंदिर आहे, ते इथे आतमध्ये आहे। तर आपण आता इथे ते मंदिर बघायला जाऊया। नमस्कार, हे आहेत प्रसाद विष्णू गोडबोले। हे इथले पौरोहित्य करणारे आणि स्थानिक आहेत। तर तुम्ही मला या मंदिराविषयी माहिती सांगा। ह्या मंदिराचं नाव जे आहे ते वैजनाथेश्वर देवस्थान आहे। आणि वैजनाथेश्वर देवस्थान हे देवस्थानाच्या नावावरून ह्या गावाला वैजनाथ हे नाव स्थापित झालेलं आहे। तसंच हे पुरातन शिवकालीन मंदिर आहे। त्या मंदिराची मूळतः रचना एका घरासारखी ठेवलेली आहे, कारण का पूर्वी मंदिरं विध्वंस व्हायची, त्यामुळे इथे मंदिर आहे हे कुणाच्या लक्षात येऊ नये आणि मंदिर सुरक्षित राहावं म्हणून त्याची रचना ही घरासारखी ठेवलेली आहे। त्यामुळे बाहेरच्या माणसाला पटकन असं लक्षात येत नाही की ते मंदिर आहे, पण तो प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन तिथे होतं। तिथे शिवलिंग आहे, हे स्वयंभू आहे, हे कुणी स्थापित केल्यानंतर पूर्वापार आहे। तिथे गणपती, नंदी, विष्णू, गरुड, शिवलिंग, पार्वती अशा 5-6 मूर्ती तिथे आहेत। उत्सव कुठले होतात इथे? महाशिवरात्रीचा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो। हा आम्ही सगळे गोडबोले, गोखले, कुलबंधू मिळून सगळ्यांनी 3 दिवसाचा आनंदाने हा उत्सव पार पडत असतो। श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्राधिक कार्यक्रम होतात। तसंच इथे मंदिराच्या समाधी आहे ना, ती कोणाची समाधी आहे? मंदिराच्या हनुमान मंदिर आहे, तो एक स्वयंभू एका पाषाणामध्ये कोरलेला जवळजवळ 5 ते 6 फूट उंचीचा हनुमान आहे। त्याच्या समोर एक समाधी आहे, ती आमच्या गोडबोले पूर्वजांपैकी गोडबोलेंची समाधी आहे। तिथे तो ब्रह्मचारी होता, त्या व्यक्तीने तिथे जिवंत समाधी घेतलेली आहे। आणि ती दीपमाळ आहे ती आणि मंदिराच्या समोर एक 5 एकरच्या ह्याच्यामध्ये एक तलाव आहे। त्या तलावाच्या तिथे एक दीपमाळ आहे। ती दीपमाळ पूर्वी तिथे त्रिपूर लावला जायचा, आता ती काही कालांतराने ती पडली, परंतु ती दीपमाळ तिथे अजून अस्तित्वात आहे। आणि ते सतीचे दगड आहेत, ते सतीचे इथे सतीची स्मशानभूमी आहे। ती कुठे आहे? इथे आमच्या गावाच्या दक्षिणेला आमची एक शेती आहे, शेतीमध्ये त्या ह्याचे स्थान आहे, सतीचं स्थान आहे, त्याची आम्ही पूजा करतो। अजून ओटी वगैरे आम्ही भरून सगळ्या त्याचा कार्यक्रम करतो। ओके ओके। आणि तुम्ही पौरोहित्य करतात म्हणजे इथून मंदिराची पूजा। आणि तुमची कितवी पिढी आहे इथे? आमची 7वी पिढी आहे। 7वी पिढी आहे। आमचा मूळ पुरुष गोविंद
गोविंद आणि गोविंद आणि बाजी. हा. त्यापैकी बाजी हे आमच्याकडनं दत्तक विधान करून रोह्यामध्ये स्थायिक झाले. हो आठवल्यांकडे. आठवलेंकडे. हा. गोविंद हे वैजनाथमध्ये राहिले. हो. आणि गोविंदच्या याच्यानंतर त्याची पहिली पुढची जी पिढी चालू झाली, हो. तर त्याच्यानंतर गोविंदचा मुलगा गोविंद, नंतर भास्कर, हा. भास्कर नंतर रावजी, हो. रावजी नंतर कृष्णाजी, हो. कृष्णाजी नंतर अनंत, हो. अनंत नंतर मग ही इतर आमची जी पुढची पिढी चालू झाली. ओके. विष्णू, विनायक वगैरे ही सगळी जी पिढी आमची, आणि आतापर्यंत मी माझ्या ह्याच्यापर्यंत हो. ही आमची पिढी आता चालू आहे. ही जवळजवळ 7वी पिढी आमची इथे स्थायिक आहे. ओके. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला मी नमस्कार करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. अत्यंत नयनरम्य असा तलाव आहे आणि ही दीपमाळ आहे. केवढ्या भव्य आकाराची दीपमाळ आहे. साईजचा अंदाज येण्यासाठी माझा मी चष्मा ठेवला आहे, त्याच्यावरनं अंदाज येईल की किती मोठी दीपमाळ आहे. आणि हे वैजनाथ मंदिर आहे आणि जे सतीचं स्थान आहे तिथे ते शेत आहे गोडबोलेंचा, आणि त्याच्या तिथे एक घुमटी आहे, तिथे ते सतीचं स्थान आहे. आणि इथे हे मारुती मंदिर आहे आणि ते भैरी भवानी आहे. आणि अत्यंत प्राचीन असं हे ठिकाण आहे. ही बलभीम मारुतीरायाची मूर्ती आहे, 5 फूट, आणि अत्यंत शानदार आणि दिमागदार, आणि त्याने शेपटी अशी मागे घेतल्या असा भव्य असा मारुती राय. आणि मंदिरसुद्धा एकदम छान देखणं, टुमदार, आटोपशीर, छोटंसं असं आहे. बाजूलाच हे भैरी भवानीचं मंदिर आहे आणि काही पिलर फ्रॅगमेंट्स पण आपल्याला दिसत आहेत. तिथे एक शंकराची पिंडी आहे, गणपती आहे, आणि हे भैरी भवानी आहेत. आणि जे मंदिर आहे ते इथे वैजनाथेश्वर मंदिर. हे ते वैजनाथचं मंदिर आहे, वैजनाथाचं. आणि इथे तो सतीचा दगड आहे समाधीसारखं. हे शेत आहे त्या गोडबोलेंचं. तो घेरा सुरगड आहे, सुरगड इथे आहे. घेरा सुरगड खाली गाव आहे. हे वैजनाथ गाव आहे आणि इथे ते शंकराचं मंदिर आहे. आणि हे गोडबोलेंचं शेत आहे स्वतःचं. आणि जे समाधीस्थान आहे सतीचं स्थान ते तिथे आहे. हे संपूर्ण शेत आहे आणि जो सुरगड आहे तो इथे आहे. आणि गावात हे विठ्ठल रखुमाईचं सुद्धा मंदिर आहे वैजनाथ गावामध्ये. आणि हे वैजनाथमधील बापूजी मंदिर आहे, अत्यंत देखणं असं बापूजीचं मंदिर. आणि या बापूजी मंदिरामध्ये मला हा दगडी दिवा बघायला मिळाला. हा दगडाच आहे, दगडाचा. किती सुंदर आहे एकदम. हा मागे दिसतोय तो सुरगड आहे, त्याच्या खाली घेरा सुरगड आहे आणि वैजनाथमध्ये इथेच आहे. आणि हे सुंदर असा हा माळ आहे आणि हे वैजनाथ गाव आहे. नयनरम्य असं वैजनाथ गाव. अशा या नयनरम्य वैजनाथ गावातल्या वैजनाथेश्वर मंदिराचा हा व्लॉग मी इथेच संपवतो. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.